नमस्कार. तर आज आपण चाकवताची भाजी करणार आहोत, एकदम पारंपरिक पद्धतीने. तर इथे मी चाकवताची भाजी निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम झाल्यानंतर ही भाजी त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर मूग डाळ घालायची आहे. मूग डाळ इथे मी 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातली होती. त्यानंतर कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी. म्हणजे ते शेंगदाणे आपण घातलेले आहे त्या भाजीमध्ये छान शिजून जातात. 1 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की शेंगदाणे शिजलेले आहेत. आणि एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं, पूर्णपणे पाणी आपल्याला आटवायचं नाही. इथे वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे. ते आपल्याला बारीक भाजून घ्यायचं. त्यानंतर ही जी भाजी आहे तुम्हाला रवीच्या सहाय्याने मिक्स करायची आहे. भाजी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायची नाही, कारण की मिक्सरला जर तुम्ही भाजी बारीक केली तर त्याची चव निघून जाते. तर रवीच्या सहाय्याने तुम्हाला ही भाजी हटवून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा बेसनाचं पीठ घातलंय. बेसनाचं पीठही भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपली भाजी इथे मिक्स झालेली आहे छान. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं त्याची पेस्ट यावरती घातली आहे. आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर हळद घातली आहे, मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण जी भाजी हटवून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे. ही भाजी जास्त पातळही छान लागत नाही, एक मीडियम ही भाजी तुम्हाला ठेवायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ही भाजी जी आहे ही भातासोबतही खूप छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायला छान लागते. त्यानंतर यावरती मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे. आणि आपली भाजी पूर्णपणे इथे तयार झालेली आहे. आपण एकदम पारंपरिक पद्धतीने ही भाजी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. थँक्यू.